हॅलो मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा गुरुवार 8 मेचा एपिसोड खूपच धमाकेदार होता। एकानंतर एक मोठे मोठे बॉम्ब फुटलेत, धमाके झालेत। मग नेमकं असं झालं तरी काय, आपण जाणून घेऊया। काव्या ही चक्क पार्थला खिचडी वाढते, परंतु त्याच वेळेस जीवा आणि रम्या पार्थच्या केबिनमध्ये येतात आणि काव्या ही पार्थला खिचडी वाढते हे पाहून जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते। रम्याचा सुद्धा चेहरा पडतो। पार्थ हा तर खूप खुश असतो। त्याच वेळेस त्याला दिसतं की जीवा आलाय। जीवाला पाहून पार्थचा आनंद द्विगुणित होतो आणि तो म्हणतो, अरे जीवा। तर जीवाचं नाव ऐकून काव्याला मात्र मोठा धक्काच बसतो। ती मागे वळून पाहते तर जीवा उभा असतो। जीवाने आपल्याला ऑफिसमध्ये पाहिलंय, पार्थच्या केबिनमध्ये पाहिलंय, आपण पार्थला खिचडी वाढताना पाहिलंय, त्यामुळे ती खूप घाबरते। जीवा आणि रम्या आतमध्ये येतात। काव्या ही पार्थकडे एकटक पाहतच राहते, तर जीवाला सुद्धा काव्याचा खूप राग आलेला असतो। पार्थ हा खूप खुश असतो। आता जीवाला काय उत्तर द्यायचं, जीवाचा मोठा गैरसमज झालेला असेल हे काव्याला समजतं। तर इकडे घरी मानिनी ही कॅलेंडरवर काहीतरी नोंदी करत असते। नंदिनी तेथे येते आणि विचारते, आई तुम्ही कॅलेंडरवर काय लिहिताय? मानिनी विचारते, तुला नाही माहीत का, तुमच्या घरात नाही का लिहित? नंदिनी सांगते, नाही आई। मानिनी म्हणते, ही माझ्या आईने मला सवय लावली आहे। आजच्या काळात आपण खर्च तर खूप करतो, परंतु खर्च कोठे झाला हे आपल्याला आठवत नाही। माझ्या आईने मला शिकवलं होतं की खर्च करावा तो महत्त्वाचा आहे, परंतु महिन्याच्या शेवटी जेव्हा आपण कोठे खर्च केला याचा आपल्याला हिशेब लागत नाही ना, तेव्हा आपली धांदल उडते। त्यापेक्षा असं लिहून ठेवावं। त्यामुळेच मी कॅलेंडरवर दर महिन्यात लिहून ठेवते की कोणाला किती पैसे दिले, कोणाचे पगार केले, खर्च कोठे झाला, म्हणजे महिन्याच्या शेवटी माझी धांदल उडत नाही। आणि आता मी एक नवीन सुरुवात केली आहे। या महिन्यात कोणाचे वाढदिवस आहे, पुण्यतिथी आहे किंवा ॲनिव्हर्सरी आहे, हे सगळं मी यामध्ये लिहून ठेवत असते। ही आयडिया नंदिनीला खूप आवडते। नंदिनी म्हणते, मग अजून एक तारखेची नोंद करून ठेवा, उद्याची नोंद करून ठेवा 9 मेची। मानिनी विचारते, पण उद्या काय आहे? नंदिनी तिला सांगते, आई तुम्ही सुद्धा विसरलात का? उद्या आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय। हे ऐकून मानिनीला खूप आनंद होतो। ती म्हणते, खरंच मी विसरलेच होते, खूप खूप थँक्यू। आणि ती नंदिनीला मिठी मारते। इकडे पार्थ हा सुद्धा जीवाला मिठी मारतो की मला खूप आनंद झालाय, तू पुन्हा एकदा ऑफिसमध्ये आलाय, ऑफिस जॉईन केलंय। जीवा काव्याकडे रागारागाने पाहतो, तर काव्याला जीवाला नजर द्यावी की नाही, त्याला काय स्पष्टीकरण द्यावं हाच प्रश्न पडलेला असतो। तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा अगदी वेळेत आलायस तू। आज काव्यासुद्धा आलीये, त्यांनी माझ्यासाठी उपवासाचा डबा आणलाय, चल आपण तिघे मिळून मस्त खिचडी खाऊया। तेव्हा जीवा म्हणतो, नाही, प्रेमात शेअरिंग करायची नसते। तुझ्या बायकोने तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने डबा आणलाय ना, मग तुम्ही दोघेच खा आणि मला काही खायचं नाहीये, माझं पोट भरलंय। काव्या ही रागारागाने जीवाकडे पाहत असते। जीवा सुद्धा चिडलेला असतो। पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुझी केबिन तयार करून ठेवलीये, तू केबिनमध्ये जा। तर जीवा म्हणतो, मी येथे कामासाठी नाही आलोय, अकाउंटंटला भेटायला आलोय, थोडी पैशांची गरज होती। तसंही आता माझं लग्न झालंय ना, माझ्या बायकोला पैशांची गरज आहे, तिचे सगळे हाऊसमौस मिस करणार ना, त्यासाठी मी आलो होतो, तुम्ही एन्जॉय करा। असं म्हणून जीवा हा रागारागाने तेथून निघून जातो। रम्या सुद्धा खूप चिडलेली असते। काव्या सुद्धा त्याच्या मागे मागे पळते। पार्थला कळतच नाही की काव्या ही अशी अचानक का निघून गेली। इकडे जीवा हा रागारागाने ऑफिसच्या बाहेर पडतो आणि लिफ्टमध्ये येतो। काव्या सुद्धा त्याच्या मागे जाते। तेव्हा जीवा हा लिफ्टच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तर काव्या त्याला अडवते आणि म्हणते, जीवा तुझा खूप मोठा गैरसमज होताय, माझं ऐकून घे। जीवा चिडून विचारतो, काय ऐकून घेऊ तुझं? मी सगळं माझ्या डोळ्याने पाहिलंय, तू तुझ्या नवऱ्यासाठी सगळं घेऊन आलीस, डबा घेऊन आली, मस्त चाललंय तुमचं। काव्या पार्थ देशमुख। हे ऐकून काव्या खूप चिडते आणि म्हणते, जीवा मी तुला बजावून सांगते, यानंतर या नावाने मला हाक मारायची नाही। मी काव्या पार्थ देशमुख नाहीये, मी तुझी काव्या आहे। तर जीवा चिडून म्हणतो, 1 मिनिट, असं काही बोलायचं नाही, कसली माझी काव्या? ज्या क्षणी तू पार्थच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं ना, त्या क्षणी माझ्यावरचा तुझा हक्क संपला, आता तू माझी कुणीही नाहीये। तर काव्या सुद्धा चिडून म्हणते, तू मला बोलतोय ना, मग तुझं माझ्या ताईबरोबर काय चालू आहे? तू सुद्धा माझ्या ताईशी लग्न केलंस ना, तू माझ्या ताईची सगळी काळजी घेतोय, तिच्या कामासाठी मोठी मोठी डोनेशन्स देतोय, त्याचं काय? तर जीवा म्हणतो, ते मी माणुसकीच्या नात्याने करतोय।
तर काव्या सांगते मग मी सुद्धा माणुसकीच्या नात्यानेच पार्थसाठी डबा घेऊन आले होते. त्यांचा उपवास होता, घरी ते डबा विसरून गेले म्हणून मी डबा घेऊन आले होते. जीवा म्हणतो तू त्यांच्यासाठी सगळं करतेस हे मी पाहतोय. काव्या ही जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी त्यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट मनाने करत नाहीये, पण जीवाला मात्र काहीच ऐकून घ्यायचं नसतं. तर इकडे मानिनी ही किचनमध्ये असते. नंदिनी तिला म्हणते आई तुम्ही आम्हाला किती सपोर्ट करता ना. तर मानिनी तिला म्हणते मला तुझ्यासारखी सून मिळाली आहे, खरंच माझं नशीब आहे. नंदिनी तिला सांगते खरंच चांगली सासू भेटणं हे सुद्धा नशीब असतं, कारण लग्नाआधी प्रत्येक मुलीसमोर बागुलबुवा केला जातो, त्यामुळे तिला भीती असतेच की तिची सासू कशी असेल. तुम्ही मात्र अपवाद आहात. तर मानिनी सांगते तू अपवाद आहे, तू फक्त सून नाही तर एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे. दुसऱ्याला मदत करायला नेहमीच तू पुढे असते. हे ऐकून नंदिनीला बरं वाटतं. तर इकडे जीवा हा काव्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो बंद कर तुझी नाटकं, मी सगळं पाहिलंय. तू पार्थला वॉलेट देण्यासाठी उभी होती, पार्थच्या गाडीवर बसून तू जायला तयार होती, हे सगळं तू का केलंस. तर काव्या म्हणते ते वॉलेट त्यांनी माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवलं, त्याचा जाब विचारण्यासाठी मी उभे होते. तुला जळवण्यासाठी मी त्यांच्या गाडीवर बसायचा विचार केला, परंतु मी त्यांच्या बाईकवरही बसले नाही आणि कारमध्ये सुद्धा बसली नाही. तुझ्यासारखं नाही तू माझ्या ताईला घेऊन मस्तपैकी बाईकवर फिरतोस, तसं मी काहीही केलेलं नाहीये. नंदिनी ताईने सांगितलं म्हणून मी कॉफी बनवली, नंदिनी ताईने सांगितलं म्हणून मी इथे डबा घेऊन आले, सगळं नंदिनी ताईच्या सांगण्यावरून मी केलंय. तर जीवा म्हणतो वा तू माझ्या बायकोचं किती ऐकते, माझ्या बायकोने सांगितलं म्हणून सगळं करतेस, चांगली गोष्ट आहे ना. काव्या म्हणते नको इतकं तोडून बोलूस. तर जीवा म्हणतो तू ना एक काम कर, मस्तपैकी एखाद्या ठिकाणी फिरायला जा. मी तर सांगतो आपण जेथे जेथे फिरायला जायचो ना तेथे जा, नरिमन पॉइंट, वरळी सी फेस, नाहीतर हँगिंग गार्डनमध्ये. काव्याला खूप राग येतो. जीवा म्हणतो नको नको, आता तर तेथे खूप ऊन असेल, तेथे नको जाऊ. मी तर सांगतो एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जा, तुझ्या नवऱ्याबरोबर मस्तपैकी हनीमूनला आणि एन्जॉय कर. काव्याला खूप राग येतो आणि ती चक्क जीवावर हात उचलते, पण जीवा तिचा हात पकडतो. तेवढ्यात लिफ्ट उघडते, जीवा तेथून रागारागाने निघून जातो. काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. तर इकडे पार्थ हा खिचडी खातो, त्याला खिचडी खूप आवडते. घरची खिचडी म्हणजे अमृतच असं तो म्हणतो. तेवढ्यात काव्याचा फोन वाजतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा काव्याचा फोन येथेच राहिलाय, आपण चार्जिंगला लावला, आता काव्या आपल्यावर खूप चिडेल असं पार्थला वाटतं. तो फोन उचलतो. नंदिनी विचारते काय ग, दिली का त्यांनी खिचडीची डबा. तेव्हा पार्थ सांगतो अहो त्या फोन येथेच विसरून गेल्यात. मानिनी विचारते आता तू तिचा फोन सुद्धा ठेवून घेतलाय का. पार्थ सांगतो तसं काही नाहीये. नंदिनी विचारते उद्याचा दिवस लक्षात आहे ना, उद्या काय आहे. तर पार्थ सांगतो उद्या जागतिक स्वच्छता दिन आहे. मानिनी आणि नंदिनी हसू लागतात. मानिनी म्हणते आता तुम्हाला दोघांना संपूर्ण घरच साफ करायला सांगते, काय सांगतोय मला. तेवढ्यात पार्थच्या लक्षात येतं की उद्या आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय आणि तो खूप खुश होतो. उद्या मी लवकर घरी येईल असं तो सगळ्यांना सांगतो. हे रम्या ऐकते आणि ती आणखीनच चिडते. थोड्या वेळानंतर मानिनी आणि नंदिनी या दोघींच्या गप्पा सुरू असतात. मानिनी म्हणते आता उद्या महत्त्वाचा दिवस आहे, तर आपण त्याचं जंगी सेलिब्रेशन करूया, घरात एखादं सेलिब्रेशन करायला पाहिजे. त्याच वेळेस नंदिनी यासाठी जास्त तयार नसते. तिला काव्य आणि जीवाची भीती वाटत असते, पण वसू आत्या तेथे येते आणि म्हणते हो नक्कीच सेलिब्रेशन करायला हवं. ती नंदिनीला समजावून सांगते की तुला मी रागीट वाटत असेल, परंतु जीवा आणि पार्थ माझे सख्खे भाचे आहेत, त्यांना लहानपणापासून मी खेळवलंय, त्यांचा आनंद माझा सुद्धा आनंद आहे ना, मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देते. मानिनी यासाठी तयार होते, त्यामुळे नंदिनीचाही नाईलाज होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ काव्याच्या क्लास बाहेर येईल, तेव्हा काव्या त्याच्याशी खोटं बोलेल की मी क्लासमध्ये बसलीये, परंतु ती क्लासच्या बाहेर बसलेली असणार. तर जीवा हा दुःखी होऊन घरी परत येणार. नंदिनी त्याला विचारेल कसा होता ऑफिसचा पहिला दिवस, तर जीवा हा चक्क नंदिनीला बिलगून ढसाढसा रडू लागेल. त्यामुळे नंदिनीलाही मोठा धक्काच बसणार. पण तेवढ्याच जीवाच्या लक्षात येईल की आपण हे काय करतोय आणि तो नंदिनीपासून दूर जाईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन्स मिळतील. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्री.